नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर साईनाथ पोवार, बालरोग तज्ज्ञ, ॲलर्जी अस्थमा तज्ज्ञ, कोल्हापूर. बऱ्याच वेळा लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असतो. याच्यामध्ये काय होतं तर बाळ आजारी पडतं, त्याला सर्दी होते, खोकला होतो, कधी कधी छाती भरते. आईवडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातात, औषध दिलं की तो बरा होतो. पुन्हा 1 महिना जातो, 1.5 महिना जातो, पुन्हा सर्दी खोकला होतो, पुन्हा डॉक्टरांकडे जातात आणि पुन्हा औषधं घेतात आणि मग तो बरा होतो. असं जर वारंवार होत असेल तर असा वारंवार सर्दी खोकला होण्यामागे काय कारण आहे हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. जर वारंवार सर्दी खोकला होत असेल तर बऱ्याच वेळा आई वडील काय म्हणतात, आमच्या बाळाची वारंवार छाती भरते, आणि मग बऱ्याच वेळा इतर लोक किंवा काही वेळा डॉक्टर असं सांगतात काही नाही, ते वयानुसार कमी होईल. तर मग वयानुसार कमी होणार तर ते कधी होणार? तर या प्रश्नांची उत्तरं नसतात. त्यामुळं आपण ज्यावेळी बाळाला सर्दी खोकला वारंवार होतोय त्यावेळी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय, कधी कधी ते ॲलर्जीमुळं असू शकतं किंवा त्याच्यासाठी काही वेगळी कारणं असू शकतात. त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ आपला ऑलरेडी आहे. पण मोस्ट कॉमन कारण जे आहे ते म्हणजे ॲलर्जी किंवा याला अंडर 5 विझिंग असं म्हणतात. यामध्ये काय होतं की धूर, वातावरणातला बदल, थंड वस्तू खाणे, प्रवास, व्हायरल इन्फेक्शन, तेलकट खाणे, यातलं काहीतरी झाल्यानंतर मग बाळाला आयदर सर्दी होते, खोकला होतो किंवा छातीत वाजायला लागतं, घरघर सुई होतो, कधी कधी दम लागतो, धाप लागते. अशा वेळी काही वेळा मुलांना ॲडमिटसुद्धा करावं लागतं. त्यामुळे आम्ही असं सुद्धा बघतो की बाळं वारंवार ॲडमिट होत आहेत, परंतु त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न होत नाही. थोडंसं यावेळी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे का होतं आहे आणि हे कशा प्रकारे आपण थांबवू शकतो. तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मोस्ट कॉमन कारण हे ॲलर्जी असू शकतं. बाकीचे कारणं आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे रिपोर्ट्स करायला लागतात, ते आपण करूच. पण कॉमनेस्ट कारण हे ॲलर्जी किंवा अंडर 5 विझिंग असू शकतं. आणि हे आजारी पडणं म्हणजे कसं असतं की एखादं बाळ आजारी पडतं म्हणजे काय होतं, जर ॲलर्जीमुळे आजारी कसं पडतं तर त्याच्यामध्ये असं असतं की आपण असं समजून घेण्यासाठी असं आपण म्हणूया की ही बाळाची नॉर्मल श्वासनलिका आहे. तर नॉर्मल श्वासनलिका आजारी पडायच्या आधी अशी असते. हळूहळू करत काय होतं की ज्यावेळी ॲलर्जीचं एक्सपोजर त्याला व्हायला लागतं, मग ॲलर्जीची अनुवंशिकता वगैरे आहे का हे आपल्याला त्यावेळी चेक करावं लागतं. त्यावेळी ह्या श्वासनलिकेला एक प्रकारचं इन्फ्लमेशन व्हायला लागतं, म्हणजे सूज यायला लागते, आणि ती श्वासनलिका हळूहळू अशी व्हायला लागते. म्हणजे त्याला एक प्रकारची सूज आल्यामुळं त्याची थोडंसं डायमीटर कमी होतं आणि त्याला सूज आहे. आणि हे अशा 2 श्वासनलिका आहेत आपल्याकडे. आता ही नॉर्मल श्वासनलिका आहे, ही त्याच्या ॲलर्जीमुळे इन्फ्लमेशन झालेलं आहे. आणि मग ज्यावेळी धूर, वातावरणातला बदल, थंड वस्तू, प्रवास, व्हायरल इन्फेक्शन असं काहीतरी होतं, त्यावेळी ही श्वासनलिका हळूहळू अशी व्हायला लागते, म्हणजे त्याची सूज वाढायला लागते. म्हणजे ती अशी झाली म्हणजे त्याला खोकला, छाती भरणं वगैरे या गोष्टी होतात. आणि ज्यावेळी औषध देऊन तो बरा होतो म्हणजे तो इथे येतो. पुन्हा धूर, वातावरणातला बदल 15-20 दिवस, महिन्यांनी होतो आणि पुन्हा तो असा होतो. तर अशा प्रकारे इथून इथे आणि इथून इथे ही ट्रीटमेंट आपण करत राहतो. परंतु असं न करता आपल्याला काय करायला पाहिजे तर ह्याचं इन्फ्लमेशन कमी करायला पाहिजे, म्हणजे ही सूज कमी करायला पाहिजे. आणि ही सूज आपण ज्यावेळी कमी करतो त्यावेळी हळूहळू त्या बाळाचं आजारी पडणं कमी होत जातं. आणि मग पुढे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की हे पुढे राहणार का, तर याचं उत्तर असं लगेच देता येत नाही. जनरली आपण असं म्हणतो की 60% बाळांचं वयानुसार कमी होऊ शकतं आणि 40% लोकांचं वयानुसार कमी होणार नाही आहे, म्हणजे राहू शकतं. पण आत्ता आपल्याला ते 100% सांगता येत नाही की या बाळाचं राहणार आहे की जाणार आहे. पण असं म्हटलं जातं की ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये ॲलर्जीची क्लिअर कट फॅमिली हिस्ट्री आहे, किंवा ज्या बाळांना ॲलर्जीचा दुसरा त्रास आहे, म्हणजे ॲलर्जीचे ॲटोपिक डर्माटायटिस, एक्झिमा आहे, किंवा त्याला सर्दी पण होते आणि खोकला जास्त होतोय, तर कदाचित इतर ॲलर्जिक सिम्पटम असेल तर त्याला पुढे राहण्याचे चान्सेस राहतील. पण पुढे राहील न राहील याच्यावर आत्ताची आपली ट्रीटमेंट बदलत नाही. जर आपण व्यवस्थित इन्हेलरची ट्रीटमेंट चालू केली तर आपण ही श्वासनलिकेची सूज, म्हणजेच ही जी सूज आहे ही इकडनं इकडे नेऊ शकतो. आणि जेवढी सूज इकडनं इकडे जाईल तेवढं त्याचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. 3 वर्षाच्या खालच्या मुलांना असं वारंवार छाती भरत असेल, पल्मोनरी फंक्शन टेस्ट 3 वर्षाच्या खालच्या मुलांच्या करता येत नाहीत. ज्यावेळी मुलांचं वय 3 वर्षाच्या वरती असतं त्यावेळी त्यांना FOTची टेस्ट करता येते, की ज्याच्यामध्ये आपल्याला श्वासनलिकेला किती सूज आहे, कोणत्या श्वासनलिकेला किती सूज आहे हे कळतं. त्याचप्रमाणे जर बाळ 7 वर्षाच्या वरती असेल तर त्याला स्पायरोमेट्री आणि FOT या दोन्ही टेस्ट करता येतात, ज्यामध्ये सुद्धा आपल्याला श्वासनलिकेची पूर्ण माहिती कळणार आहे. आणि मग यावरून आपण त्याला या आजाराला बालदमा म्हणायचं का हे आपण ठरवत असतो.
5 वर्षाखालील मुलांना ज्यावेळी सर्दी खोकला वारंवार छाती भरणं किंवा गरगर सुई वाजणं होतं त्यावेळी त्यांना अंडर 5 विझिंग असं म्हटलं जातं आणि त्या पेशंटला ट्रीटमेंट चालू करून पुढे ऑब्झर्व केलं जातं आणि जर ह्या मुलांना पुढे 5 वर्षाच्या पुढे तक्रारी राहिल्या किंवा अशा तक्रारी होत राहिल्या किंवा त्यांच्या PFTवर त्यांचं निदान अस्थमा असं झालं तर मग पुढे त्याची त्या पद्धतीनं ट्रीटमेंट कंटिन्यू करता येते. आणि जर बाळ मोठं असेल तर त्याला गरज असेल तर त्याची ॲलर्जी टेस्टसुद्धा करून त्याला कुठल्या गोष्टींमुळे हा सगळा त्रास होतोय हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे बाळाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर त्याच्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याची योग्य ट्रीटमेंट करून त्याचा आजारी पडण्याचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू शकतो. थँक्यू. डॉक्टर साईनाथ पोवार MBBS MD DCH FCPS व ॲलर्जी अस्थमामध्ये लंडन येथे प्रशिक्षित यांचे ओमसाई ॲलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिक पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य ॲलर्जी अस्थमा सेंटर. वारंवारची व सततची सर्दी, वारंवारचा सततचा खोकला, धाप लागणे, छातीत सुई आवाज येणे म्हणजेच अस्थमा. लहान मुलांमधील अस्थमा म्हणजेच लहान मुलांची छाती भरणे, वारंवार खोकला येणे. स्किन ॲलर्जी म्हणजेच पित्तगांद्या उठणे, अंगाला खाज येणे, अंगाला सूज येणे. फूड ॲलर्जी म्हणजेच अन्न पदार्थांची ॲलर्जी. डोळ्याची ॲलर्जी, प्रेग्नन्सी मधील ॲलर्जी अस्थमा यामधील कोणताही त्रास असल्यास नक्की व्हिजिट करा ओमसाई ॲलर्जी अस्थमा स्पेशालिटी क्लिनिक.